नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं महसूल विभागाची सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा आणि रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शनं करण्यात आली। लेखणी बंद आंदोलन तसेच सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे, उपाध्यक्ष अक्षय फलके, जिल्हा संघटनेचे सरचिटणीस स्वप्नील फलके, उपाध्यक्ष अशोक मासाळ, उपाध्यक्ष संतोष झाडे, मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, अशोक मासाळ, अक्षय फलके, महिला अध्यक्ष वंदना नेटके, दिगंबर करपे, नितीन मुळे, राजेंद्र लाड, शेखर साळुंके, भारत गोरे, महेश म्हस्के, सुवर्ण वैद्य, शारदा आवटी, रुपाली बधे, अजय ढसाळ, ज्ञानेश्वर खोलम, दीपक चन्ने, संतोष धोंगडे, ठोंबरे, दातरंगे आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। संघटनेची प्रमुख मागणी महसूल विभागाची सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावी। त्यामुळे कर्मचारी संख्या वाढल्यास उपलब्ध कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण कमी होईल, तसेच रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत अशी मागणी देखील करण्यात आली आहे। नायब तहसीलदार पदोन्नती, महसूल सहाय्यक यांची वेतन निश्चिती, अव्वल कारकून पदनाम बदलण्याबाबत व इतर योजनेचे कर्मचाऱ्यांचे वेतन उणे प्राधिकार पत्रावरती काढण्यात यावेत अशा अनेक मागण्यांसाठी हे महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येत आहे। आज म्हणजे काल पासून म्हणजे दिनांक 10 तारखेपासून या ठिकाणी महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनास यापूर्वी निवेदन दिलं होतं आणि त्यानुसार दिनांक 10 पासून आंदोलन आमचं सुरू झालेलं आहे। काल काळे फेत्या लावून आंदोलन करण्यात आलं। आज या ठिकाणी निदर्शनं करून आंदोलन करण्यात आलं। उद्यापासून लेखणी बंद करून आंदोलन करणार आहोत आणि सोमवारपासून आम्ही बेमुदत संपावर या ठिकाणी जात आहोत। म्हणजे कुठलेही कार्यालय सोमवारपासून कुठल्याही कार्यालयामध्ये कर्मचारी सोमवारपासून कामावर जाणार नाही। तर हे प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत तर त्या सध्याची परिस्थिती पाहता 2006 सालानंतर या खात्यामध्ये काही पुनर्रचना झालेली नाही आणि 2006 नंतर कुठलेही पद याच्या अस्तित्वात आलेलं नाही। तर हे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे म्हणजे त्याचा आकृतिबंध जो दांगट कमिटी यासाठी रिफॉर्म केली गेली होती, तर त्या दांगट समितीने त्या ठिकाणी शासनाला अहवाल दिलेला आहे। तर 2006 नंतर हा आकृतिबंध वाढला पाहिजे, कर्मचाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, जेणेकरून जितकं काम आपल्या समोर असेल तर त्याच्या तुलनेत आपल्याला कर्मचारी त्या ठिकाणी संख्या आवश्यक आहे। आजची परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिली असता कर्मचाऱ्यांची अत्यंत संख्या कमी आहे आणि काम खूप जास्त आहे। तर अशा परिस्थितीत कर्मचारी अत्यंत तणावग्रस्त झालेले आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये यांना पदोन्नतीच्या संधी नाहीत आणि शासनाने नायब तहसीलदारांच्या पदोन्नती ह्यासुद्धा वेगवेगळ्या कारणांनी त्या होत नाही आहेत किंवा त्याला गती मिळत नाही पदोन्नतीची। तर त्यामुळे कर्मचारी थोडे डिमोरलाइज झालेले आहेत। तर अशा परिस्थितीत संघटनांनी ही मागणी केलेली आहे। कर्मचारी संख्या जर वाढली तर लोकांचे कामही होतील आणि आमच्यावरचा ताण कमी होईल आणि समाजामध्ये थोडं प्रतिष्ठेचं स्थान आम्हालाही मिळेल आणि शासनाचंही काम होईल। अशा पद्धतीची मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे। शासन त्यावर विचार करत आहे, परंतु अद्याप आम्हाला मीटिंगसाठी काही बोलवलेलं नाही। तर सोमवारनंतर मीटिंगसाठी बोलवतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्यानंतर हे आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण 100% पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहोत। हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आहे। आमची राज्य कर्मचारी संघटना जी आहे महसूल खात्याची, तर ती पूर्ण राज्यभर हे आंदोलन करते आहे। तर त्यामुळे ही राज्यभर महसूल खातं सोमवारपासून बंद राहील। महसूल संघटनेचं जे हे अधिवेशन सुरू झालेलं आहे हे राज्यव्यापी आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर तालुक्यात आम्ही मिटिंगा आणि बैठका घेऊन त्याची जबरदस्त बांधणी केली आहे। खूप वर्षानंतर महसूल कर्मचारी संघटनेतील कर्मचारी अन्याय सहन करता 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 त्याचा कडेलोट झाला आणि आज त्याला वाचा फुटली। राज्यभर राज्यव्यापी निर्णय झाल्यानंतर हे आंदोलन सुरू, या आंदोलनाला एक दिशा आहे,
एक कर्मचाऱ्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या देशसेवेचा पदर आहे। ही जर देशसेवा करायची असेल, नागरिकांची सेवा करायची असेल, तर ती शासनाच्या माध्यमातून अतिशय उत्तम होऊ शकते। लाडकी बहीण जी योजना आहे CM साहेबांनी मंजूर केलेली, खूप करावं असं वाटतं, परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता, साधनांची कमतरता, शासनाचं दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांचे कामाअभावी होणारे हाल, या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर हा जो लढा आहे हा अतिशय न्याय्य, रास्त आणि योग्य त्या मार्गाने चालू असलेला हा लढा आहे। आणि या बाबतीत आम्हा कर्मचारी संघटनेला, आम्हा कर्मचाऱ्यांना, आम्हा बंधू भगिनींना 100% न्याय मिळेल असा आत्मविश्वास आम्ही बाळगून पुढे जात आहोत। काल लेखणी बंद आंदोलन झालं, आज निदर्शनं आहेत। सोमवारपर्यंत आंदोलन होऊ नये अशी आमची इच्छा आहे, पण सोमवारपर्यंत जर तोंड फुटलं नाही तर सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाची तयारी आम्ही केलेली आहे। शासनाने आमच्या भावना जाणून घ्याव्यात अशी आमची विनंती आहे। आम्हाला काही संप करायची हौस नाही, आम्हाला काय काम बंद करायची हौस नाही। हे शासनाने आमच्यावर लादलेलं आंदोलन आहे, हे या ठिकाणी मी स्पष्टपणे उल्लेख करू इच्छितो। शासनाने याची तड लावावी, या बाबतीत विचार करावा, त्वरित समिती नेमावी। याआधी सुद्धा दांगट समिती नेमली होती, तिचं सुद्धा अद्याप काही झालेलं नाही। आता नवीन समिती नेमून वेळ काढू धोरण करू नये अशी आम्हा सर्व कर्मचारी बांधवांची विनंती आहे। या बाबतीत निश्चितच आम्हाला राज्य शासनाकडून न्याय मिळेल असा प्रचंड आत्मविश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि येणारं जे आंदोलन आहे हे शासनाने थोपवून धरावं, आमच्या आकृतीबंध आणि इतर मागण्या मान्य करावं अशा सर्वांतर्फे या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय संघटना, धन्यवाद। आमचं आंदोलन सुरू झाले, त्यामध्ये लेडीजला जास्त त्रास होतोय, कारण प्रत्येक ठिकाणी लेडीज कमी आहेत, स्टाफ कमी असल्यामुळे प्रत्येकाकडे 2-2 चार्ज असल्यामुळे लेडीजला सगळं घर आणि दोन्ही पाहावे लागतात। जेंट्सपेक्षा लेडीज जास्त हे असतात, इथे काम करताना जास्त हाल होत आहेत त्यांचे। जाण्याच्या वेळा आमच्या नाही आहेत, कारण आमची जरी 6:30ला सुट्टी असली तर आम्ही 7-7:30 पर्यंत थांबावं लागते। अधिकारी वर्ग लेडीज असल्यामुळे ते पण म्हणतात आम्ही थांबतो, तुम्हाला काय थांबायला। पण अधिकारी वर्गांच्या घरी सगळ्या बाया असतात कामं करायला, आमच्या घरी नाही आहे, त्यामुळे जास्त त्रास हा लेडीजला होत आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे आंदोलनातून आम्हाला पदं भेटली, सगळे जास्त कर्मचारी भेटला तरी सगळे कामं व्यवस्थित होतील, लेडीजचे पण हाल होणार नाही जास्त। लेडीजतर्फे माझं एवढंच विनंती आहे।